In this lecture, we'll discuss overview of gas insulated substation. जे आपण GIS सबस्टेशन बघितलं होतं त्याचा ओव्हरव्ह्यू म्हणजे पूर्ण डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन टू GIS सबस्टेशन ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन इज अ कॉम्पॅक्ट मल्टी कंपोनंट असेंबली which is enclosed in a ground metallic housing which is metallic enclosure. ठीक आहे. मेटॅलिक एन्क्लोजर मध्ये आपण त्याला फिक्स करतो किंवा असेंबल करतो which is the primary insulating material or medium that can be SF6 gas which is compressed SF6 gas as a insulating material म्हणून आपण compressed SF6 gas यूज करतो याच्यामध्ये. ठीक आहे. सो देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये the compactness with the use of SF6 gas. म्हणजेच काय, as you are using SF6 gas as an insulating or dielectric medium, that equipment or that substation becomes compact. ठीक है, because increment or high dielectric strength. ठीक है, dielectric strength increase होता due to use of SF6 gas. That's why जे काही आपण कंपोनंट यूज केलेले आहेत, जे काही मटेरियल यूज केलेलं आहे, इक्विपमेंट यूज केलेलं आहे, त्याची साईज काय होते, रिड्यूस होतं. ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. लो प्रेशर SF6 गॅस सबस्टेशन मध्ये आपण फिल करणार आहे. देन विच हॅज हायर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ दॅन द एअर. त्याच्या प्रॉपर्टीज आपण नंतर पुढे बघणारच आहोत. देन पुढे आहे the GIS substation can be used for longer time without any periodical inspection. जसं तुमचं एअर सर्किट ब्रेकर एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आहे, नथिंग बट आउटडोर सबस्टेशन. आउटडोर सबस्टेशन मध्ये आपल्याला कंटिन्युअस मेंटेनन्स करावा लागतो. ठीक आहे, कंटिन्युअस पिरियडिक मेंटेनन्स करावा लागतो, जे की तुमच्या GIS सबस्टेशन मध्ये पिरियडिक मेंटेनन्सची गरज नसते. ठीक आहे. इट विल रन फॉर लॉंग टाइम विदाउट एनी पिरियडिकल इन्स्पेक्शन. ठीक आहे. आता काही मेंटेनन्स पार्ट आहे, काही मेंटेनन्स करावंच लागणार आहे, बट as compared to outdoor substation it required less maintenance or less inspection. ठीक आहे. then next आहे याच्यामध्ये air insulated substation. that means outdoor substation. जे आपण नॉर्मली आउटडोर सबस्टेशन यूज करतो ते आपण बघूया नंतर, त्याला कम्पेअर करूया विथ द हेल्प ऑफ दॅट गॅस सबस्टेशन, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ठीक आहे. सो याच्यामध्ये एअर कॅन बी यूज एज अ डायलेक्ट्रिक मीडियम. ठीक आहे, जे आपली ॲटमॉस्फेरिक एअर आहे विच इज यूज एज अ डायलेक्ट्रिक मीडियम. देन नॉर्मली यूज फॉर आउटडोर सबस्टेशन. जे एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आहे ते आपण आउटडोर साठी यूज करतो. इन व्हेरी फ्यू केसेस यूज फॉर इनडोर सबस्टेशन. काही केसेस मध्ये आपण इनडोर साठी एअर इन्सुलेटेड सबस्टेशन पण यूज करू शकतो विच इज इझी टू एक्सपांड. देन फ्युचर एक्सपान्शन जर झालं, ठीक आहे, सपोज सबस्टेशनचं फ्युचर एक्सपान्शन करायचंय, म्हणजे आणखी एक ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे, दॅट विल बी इझियर इन केस ऑफ एअर इन्सुलेटेड और आउटडोर सबस्टेशन. ठीक आहे. देन एक्सलेंट ओव्हरव्ह्यू, दॅट इज हँडलिंग ऑफ दॅट इक्विपमेंट, हँडलिंग ऑफ ऑल द इक्विपमेंट और सर्किट ब्रेकर, ट्रान्सफॉर्मर, जे काही इक्विपमेंट आहे त्याच्यासाठी स्पेस अवेलेबल असतो. दॅट्स वाय एखादा फॉल्ट झाला, फॉल्ट क्लिअर करण्यासाठी जो स्पेस अवेलेबल आहे, it can be easily accessible. That equipment can be easily accessible. These are some advantages of outdoor substation, that is air insulated substation. Already आपण पाहिलेलं आहे. सो याच्यामध्ये लेआउट ऑफ आउटडोर सबस्टेशन, आपलं आउटडोर सबस्टेशन आहे. ठीक आहे. दॅट मीन्स याच्यामध्ये लार्ज स्पेस अवेलेबल आहे, सो दॅट वी कॅन handle all the equipment easily, or we can access all the equipment easily. But in case of GIS substation, there is compact in size. Okay, all the equipments are in compact size. That's why to access that all the equipment, it is difficult in case of GIS substation. Okay. Then next, limitations of air insulated substation, that is outdoor substation चे limitations काय आहेत ते आपण पाहिले होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ड्यू टू लार्ज डायमेन्शन्स. ठीक आहे. the area that we required for substation is more. ठीक आहे. and as air as a dielectric medium. ठीक आहे. air आपण dielectric medium म्हणून यूज करतो. that's why it has poor dielectric strength. that
ॲज कम्पेअर टू गॅस SF6 गॅस. ठीक आहे. नेक्स्ट इज इन्सुलेशन डिटोरिएशन विथ ambient कंडिशन. दॅट मीन्स जे काही इन्सुलेशन आहे, ठीक आहे, और you are using air as a dielectric medium that will deteriorate with ambient temperature, with the increase in temperature or with pollution. ठीक आहे. then next आहे wastage of space. ठीक आहे, म्हणजे large space required for air insulated substation or outdoor substation, that is wastage of space. then life of steel structures are that will degrade, म्हणजे काही काळानंतर ते स्टील स्ट्रक्चर काय होणार आहे, खराब होणार आहेत किंवा त्यांची लाईफ काय होणार आहे, कमी होणार आहे. देन सिस्मिक इन्स्टॅबिलिटी. सिस्मिक इन्स्टॅबिलिटी म्हणजे काय, जे भूकंप येतात, ठीक आहे, जे भूकंप येतात ते तुमच्या आउटडोर सबस्टेशन वरती मॅक्सिमम अफेक्ट करू शकतात ॲज कम्पेअर टू GIS. ठीक आहे, म्हणजे एखादा सिस्मिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, भूकंप क्षेत्र किंवा सिस्मिक झोन बोलतात त्याला. ठीक आहे, अशा ठिकाणी हा आउटडोर सबस्टेशन इनस्टॅबिलिटी दाखवतो, म्हणजे इट कॅन डॅमेज दॅट सबस्टेशन. देन लार्ज प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन टाइम. दॅट मीन्स जे काही प्लॅनिंग करणार आहे किंवा लेआउट ड्रॉ करणार आहे बिफोर इन्स्टॉलिंग द सबस्टेशन किंवा इन्स्टॉल करत असताना टाइम रिक्वायर्ड फॉर इन्स्टॉलेशन इज मोर इन केस ऑफ एअर इन्सुलेटेड सबस्टेशन और आउटडोर सबस्टेशन. ठीक आहे. देन नेक्स्ट रेग्युलर मेंटेनन्स ऑफ द सबस्टेशन दॅट रिक्वायर्ड. ठीक आहे, कारण कंटिन्युअस मेंटेनन्स करण्याची गरज असते, बिकॉज इट इज एक्सपोज इन ऍटमॉस्फिअर. ठीक आहे, ऍटमॉस्फिअरिक एअरला एक्सपोज असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल किंवा जे पोल्युटंट्स आहेत त्याच्यामध्ये अक्युमुलेट होऊ शकतात. ठीक आहे, दॅट्स वाय इट विल रिक्वायर्ड रेग्युलर मेंटेनन्स. ठीक आहे. नेक्स्ट the need of GIS substation. What is requirement of gas insulated substation? So these are the some requirements. Non-availability of sufficient space. For example, densely populated area आहे किंवा जिथे स्पेस खूप कमी अवेलेबल आहे, अशा ठिकाणी आपण GIS सबस्टेशन इन्स्टॉल करू शकतो. ठीक आहे. इट इज देन डिफिकल्ट क्लायमेटिक कंडिशन और सिस्मिक कंडिशन, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पोल्युशन आहे, ठीक आहे, किंवा ज्या ठिकाणी जास्त भूकंप येतात किंवा सिस्मिक झोन्स असतात, अशा ठिकाणी अशा साईटवर आपण GIS सबस्टेशन इन्स्टॉल करू शकतो. देन अर्बन साईट, जिथे अर्बनायझेशन झालं असेल, जिथे राईज इन बिल्डिंग म्हणजे जास्त बिल्डिंग्स असतील किंवा जास्त पॉप्युलेटेड एरिया असेल, अशा ठिकाणी लँडची कॉस्ट जास्त असेल, अशा ठिकाणी आपण GIS सबस्टेशन इन्स्टॉल करू शकतो. हायर अल्टिट्यूड म्हणजे हायर हाईटला आपण हायर अल्टिट्यूडला आपण प्रेफर करणार आहे GIS सबस्टेशन. देन बिकॉज ऑफ सम लिमिटेशन्स ऑफ आउटडोर सबस्टेशन और एअर इन्सुलेटेड सबस्टेशन वी आर युजिंग GIS सबस्टेशन. लिमिटेशन्स कोणते आहेत आउटडोर सबस्टेशनचे? ड्यू टू लेस डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर वी रिक्वायर्ड मोर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ SF6 गॅस. ठीक आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इन्क्रीज करायची आहे. ज्या काही लिमिटेशन्स आहे, स्पेस जास्त रिक्वायर्ड आहे एअर इन्सुलेटिंग साठी, तो आपण मिनिमाइज करणार आहे विथ द हेल्प ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. देन नेक्स्ट इज introduction to gas insulated substation. So in that first one, compact in size, then multi-component assembly. Multi-component nothing but there are different components that such as transformers, CTPT, lightning arresters, then earthing switch. There are different components that we have to discuss. Then which is enclosed, that all the component enclosed in a ground metallic housing. ठीक आहे, मेटॅलिक हाऊसिंग मध्ये एन्क्लोज केलेला आहे आणि त्या हाऊसिंग मध्ये आपण सल्फर हेक्साफ्लोराइड हा गॅस आपण प्रायमरी इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून और डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून यूज करणार आहे. देन नेक्स्ट इज द SF6 गॅस इज सुपेरियर डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी ऍज कम्पेअर टू एअर. ठीक आहे, इट हॅज सुपेरियर डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी which can be used as a moderate pressure or a low pressure. जसं आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरला 3 kPa to 6 kPa पर्यंत आपण SF6 गॅसचा प्रेशर मेंटेन ठेवणार आहे. याच्यामध्ये SF6 गॅस कोणत्या फॉल्ट पासून इन्सुलेशन देणार आहे? सो फेस टू फेस अँड फेस टू ग्राउंड. ठीक आहे, हे दोन्ही प्रोटेक्शन या विथ द हेल्प ऑफ दॅट इन्सुलेटिंग मीडियम दॅट इज SF6 गॅस पासून भेटणार आहे. देन नेक्स्ट
ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, विच इज प्रेफर्ड फॉर रेटिंग ऑफ 72.5 kV. ठीक आहे. हायर व्होल्टेज साठी आपण GIS सबस्टेशन प्रेफर करतो. ठीक आहे. मोर दॅन 420 kV और 300 kV. जास्त व्होल्टेज 145 kV च्या अबव नॉर्मली यूज करतात. ठीक आहे. सो अप टू 800 kV वी कॅन यूज GIS सबस्टेशन. देन नेक्स्ट, द व्हेरियस कंपोनेंट्स, लाईक ऑलरेडी डिस्कस केलेले व्हेरियस कंपोनेंट्स आहेत GIS सबस्टेशन मध्ये. त्याच्यामध्ये सर्किट ब्रेकर, बसबार, आयसोलेटर, लोड ब्रेक स्विच, देन CT, PT, अर्थिंग स्विच, and which are enclosed. ठीक आहे, which are enclosed in a metal enclosure with which is filled with SF6 gas. हे सगळे असेंबली, सगळे कंपोनंट एका एन्क्लोजर मध्ये एन्क्लोज केलेले आहेत आणि तो त्याचा एन्क्लोजर फिल केलेला आहे विथ द हेल्प ऑफ SF6 गॅस. ठीक आहे. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ SF6 विच आर मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. प्रॉपर्टीज ॲज कम्पेअर टू एअर. आता याच्या प्रॉपर्टीज काय काय ऑलरेडी आपण काही डिस्कस केलेल्या आहेत. सो इट इज अ कलरलेस, ओडरलेस अँड इनर्ट गॅस. ठीक आहे. इनर्ट नथिंग बट केमिकली न्यूट्रल गॅस. देन इट हॅज विच इज 5 times हेवियर दॅन एअर, विच इज नॉन टॉक्सिक. ठीक आहे. नॉन टॉक्सिक आहे, नॉन डेंजरस आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे SF6 हॅज नो हजार्डस मटेरियल. याच्यामध्ये कोणतं हजार्डस मटेरियल नाहीये. देन विच इज नॉन इकोटॉक्सिक पोटेन्शियल. इकोटॉक्सिक म्हणजे काय, जो एन्व्हायरमेंटला कोणताही अफेक्ट करत नाही, एन्व्हायरमेंट वरती एन्व्हायरमेंटचं कोणतंही पोल्युशन करत नाही, विच इज नॉट नथिंग बट नॉन इकोटॉक्सिक पोटेन्शियल. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये नो इम्पॅक्ट फॉर ओझोनोस्फिअर. जो आपला ओझोन स्फिअर आहे, ओझोनची लेअर आहे, त्याच्यावरती SF6 गॅस कोणताही इम्पॅक्ट करत नाही. ठीक आहे. देन नेक्स्ट इज ऍडव्हान्टेजेस ऑफ GIS सबस्टेशन. आता ऑलरेडी आपण ऍडव्हान्टेजेस बऱ्यापैकी डिस्कस केलेले आहेत. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ गुड आहे SF6 गॅसची. देन इट रिक्वायर्ड विच इज अप्रॉक्सिमेटली 3 times ऑफ दॅट ऑफ एअर. ही जी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे, थ्राइस ऑफ दॅट जी एअर आहे. ठीक आहे. विच इज इनकम्बस्टिबल, नॉन टॉक्सिक, कलरलेस, ओडरलेस, केमिकली इनर्ट. ऑलरेडी प्रॉपर्टीज आपण डिस्कस केलेल्या आहेत त्याच्या. ठीक आहे. Then arc quenching properties which is 3 to 4 times better than the air. ठीक आहे. म्हणजे arc quenching capacity आहे, arc quenching property आहे ती 3 to 4 times that of air आहे SF6 गॅस. ठीक आहे. So next is GIS equipment, that is equipment that we are using in gas insulated substation. ठीक आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट आहे सर्किट ब्रेकर, देन current transformer, then PT, that is potential transformer or voltage transformer, then feeder disconnector switch, that is earthing switch, bus bar, gas density monitor, that is partial discharge monitor आपण स्टडी केला होता. ठीक आहे. देन नेक्स्ट इज layout or diagram. ठीक आहे. सो दिस इज अ सिंपल गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन असेंबली. ठीक आहे. हे सगळं जे व्होल्टेज लेवल इन्क्रीज झाली किंवा डिक्रीज झाली, फॉर एक्झाम्पल 140 वोल्टला किंवा 145 वोल्टला आणि 400 वोल्टला और 800 वोल्टला, 800 किलो वोल्टला. ठीक आहे. हे इक्विपमेंट सेम राहणार आहे, फक्त याची साईज आणि रेटिंग काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे. सो इट इज फॉर 72.5 kV GIS असेंबली, दॅट इज गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचा असेंबली आहे. सो विल सी वन बाय वन. हे जे फर्स्ट आहे, हे जे आपली मेन बस बार आहे, इथे बघू शकता तुम्ही. So this is your main bus bar. Which is your main bus bar. ठीक है. Then second is disconnector switch, which is used for maintenance. ठीक है. disconnector switch आहे. Then और बस बार डिस्कनेक्टर स्विच, ही जी मेन बस आहे, ठीक आहे, त्याला डिस्कनेक्ट करण्यासाठी हा डिस्कनेक्टर स्विच आहे. देन हा थर्ड वाला आहे, अर्थिंग स्विच आहे. ठीक आहे. नेक्स्ट हा आहे आपला CT, इथे बघू शकता तुम्ही.
फोर्थ वन इज CT. ठीक है. देन नेक्स्ट हा जो फिफ्थ आहे विच इज युअर सर्किट ब्रेकर. ठीक आहे. ही जी सर्किट ब्रेकर असेंबली आहे. ठीक आहे. युअर सर्किट ब्रेकर. देन नेक्स्ट हा जो आहे 6 नंबरचा विच इज युअर अर्थिंग स्विच विच इज युअर फॉर PT. आणि हा जो बॉक्स दाखवलेला आहे. ठीक आहे. हा आहे आपला PT. देन युअर हे जे छोटा आहे विच इज युअर डिस्कनेक्टर स्विच. हा सुद्धा एक डिस्कनेक्टर स्विच आहे. देन नेक्स्ट आहे 8 नंबर. 8 नंबर ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. हा आहे PT. ठीक आहे. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. देन इकडे आहे 9 नंबर. ही आपली मेन बस आहे. ठीक आहे. विच इज ऑल्सो मेन बस. 10 नंबर आहे बस डिस्कनेक्टर स्विच. हा जो आहे बस डिस्कनेक्टर स्विच आहे. देन हा आहे आपला डिस्कनेक्टर फॉर लाइटनिंग अरेस्टर. हा जो दिसतोय इथं ब्लॅक कलरचा विच इज युअर लाइटनिंग अरेस्टर. देन हा जो 12 नंबरचा आहे तो लाइटनिंग अरेस्टर. ठीक आहे. देन 13 नंबर विच युअर केबल कनेक्टर और केबल हेड. ठीक आहे. हे आहे केबल हेड और केबल कनेक्टर. देन 14 नंबर आहे अगेन अर्थिंग स्विच विच इज यूज फॉर मेंटेनन्स. अगेन हा लाइन डिस्कनेक्टर स्विच आहे. अगेन अर्थिंग स्विच फॉर लाइन. आणि हा आहे SFC गॅस टू एअर बुशिंग. ठीक आहे. म्हणजे इथे SFC गॅस असणार आहे आणि वरच्या पॉइंटला एअर असणार आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज SFC गॅस टू एअर बुशिंग्स. ठीक आहे. आणि लास्ट आहे इथे हा जो सर्किट ब्रेकर. हा जो सर्किट ब्रेकर आहे त्याचं असेंबली आहे. ऑपरेशन और ऑपरेटिंग मेकॅनिझम आहे. हे सर्किट ब्रेकरचं ऑपरेटिंग मेकॅनिझम आहे. सो दिस इज युअर सिम्पल गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. आणि जो येलो कलरचा दिसतोय. ठीक आहे. येलो कलरचा जेवढा काही पोर्शन आहे त्याच्यामध्ये फिल केलेला आहे SF6 गॅस. दॅट इज लो प्रेशर कंप्रेस्ड SF6 गॅस याच्यामध्ये फिल केलेला आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. So we'll see components in details. So first is bus bar. Bus bar nothing but common conductor where incoming and outgoing lines are connected. So to connect the GIS modules that are not directly connected to each other. Directly तो component एकमेकांना connect करत नाही, which can be connected to the bus bar. ठीक आहे. So an SF6 bus consisting of इनर कंडक्टर अँड आउटर एनक्लोजर. म्हणजे जे दाखवलं होतं. ठीक आहे. ऑलरेडी आपण दाखवलेलं आहे. इनर कंडक्टर आहे किंवा इनर बसबार आहे विथ यूज ऑफ आउटर एनक्लोजर. ह्या एनक्लोजरच्या आतमध्ये पण बसबारच्या सराउंडिंगला एक एनक्लोजर आहे. इन केस ऑफ दिस बसबार हा त्याचा आउटर एनक्लोजर आहे आणि हा त्याचा इनर कंडक्टर आहे. ठीक आहे. डायरेक्टली यूज न करता आउटर एनक्लोजरचा यूज करून हा इनर कंडक्टर कवर केलेला आहे. देन कंडक्टर मेड ऑफ आयदर अल्युमिनियम और कॉपर डिपेंडिंग ऑन द करंट रेटिंग. ठीक आहे. सो विच आर सपोर्टेड बाय द गॅस टाइटन इंसुलेटर. ठीक आहे. गॅस टाइटन इंसुलेटर विच कॅन बी यूज फॉर स्टँडर्ड बे बस. ठीक आहे. और विच कॅन बी इंडिव्हिज्युअली सपोर्टेड. ठीक आहे. टू द इन्सुलेटेड. म्हणजे डायरेक्टली एक्सटेंडेड बसला कनेक्ट केला जातो किंवा जे काही स्टँडर्ड बे बस असते. बे बस नथिंग बट एक सपोर्टिंग बस असते. ठीक आहे. त्याला कनेक्ट केलेला असतो. आयदर इट कॅन बी कनेक्टेड टू द इंडिव्हिज्युअल सपोर्टिंग इन्सुलेटर. ठीक आहे. सो दिस युअर बस बार. ठीक आहे. सो नेक्स्ट इज CT दॅट इज करंट ट्रान्सफॉर्मर. ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. CT can be measuring CT or protecting CT. That means secondary winding of that CT can be either it is grounded or shorted. Okay, in order to measure or in order to use as a protection. ठीक आहे. जर as a protecting CT यूज केला असेल, प्रोटेक्शन पर्पज साठी यूज केला असेल तर सेकंडरी वायडिंग आपण शॉर्ट करतो. ठीक आहे. और अर्थ करतो डायरेक्टली. और मेजरिंग CT असेल तर सेकंडरी वायडिंगला आपण एमीटरने शॉर्ट करतो इन ऑर्डर टू मेजर दॅट हाय करंट. ठीक आहे.
किंवा ट्रान्सफॉर्मर ऑपरेशन असेल, ठीक आहे, जे काही ट्रान्सफॉर्मर ॲज अ ट्रान्सफॉर्मर ऑपरेशन यूज करायचं असेल, सो दॅट सेकंडरी वाइंडिंग कॅन बी अनयूज विच इज शॉर्ट सर्किटेड, ठीक आहे, डायरेक्टली आपण शॉर्ट सर्किट करतो, ठीक आहे. सो दिस आर द वाइंडिंग्स ऑफ सीटी, ठीक आहे, हे आपलं सीटीची प्रायमरी वाइंडिंग आहे, ठीक आहे. देन इथे सेकंडरी वाइंडिंग आहे, हा याचा एन्क्लोजर आहे किंवा हे दॅट सीटी दॅट वी आर युजिंग इन केस ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन, हा त्याचा आउटर कव्हरिंग आहे, ठीक आहे, किंवा सीटी. नेक्स्ट आहे these are the technical parameters or technical specifications of CT, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एन्क्लोजर, ठीक आहे. सो एन्क्लोजर कॅन बी सिंगल और सेपरेट फॉर फेज वायर, म्हणजे तिन्ही फेज साठी एकच सिंगल यूज करू शकता, आयदर सेपरेट यूज करू शकता. देन एन्क्लोजरचं मटेरियल इट इज अल्युमिनियम अलॉय, रेटेड व्होल्टेज आता 72.5 kV चा आहे, दॅट्स बाय 72.5 kV बाय 4 अप टू 400 kV. देन मीटरिंग सीटी आहे, ठीक आहे, मीटरिंग 66 kV पर्यंत मीटरिंग करू शकतो, त्याचं रेटिंग आहे 600 to 300 बाय 1 एम्पियर. देन मीटरिंग अप टू 400 kV, म्हणजे 400 kV पर्यंत जो आहे मीटरिंग सीटी, त्याचं रेटिंग आहे 3000 to 2000, 1500 or 500 by 1, म्हणजे either you can use 3000 by 1, 2000 by 1, 1000 by 1, or here we can use 600 to 300 by 1. So these are the technical specifications of CT. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत?